उपोषणकर्त्यांचा आजचा 7वा दिवस आहे, तरी देखील उपोषणकर्ते उपचार घेण्यास जे आहे त्याने नकार दिलेला आहे। 7वा दिवस उजाडला असताना देखील त्यांचा जो BP आहे, शुगर आहे, त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे असं वैद्यकीय अधिकारी सांगतात। वैद्यकीय अधिकाऱ्यांचं पथक दररोज येतं, तपासणी करतं, मात्र उपचार घ्यायला ते नकार देतात। डॉक्टर दीपक सोनवणे माझ्यासोबत आहेत। सर, तपासणी तुम्ही केली, काय सध्याची परिस्थिती आहे? सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही पहिले त्यांना विचारलं की काही त्रास आहे का आरोग्याचा, तर त्यांना फक्त थोडा थकवा जाणवतो सकाळपासून। आणि आम्ही नंतर BP त्यांचा चेक केला, त्यांचं ब्लड प्रेशर आहे 178/110 आहे, जो की चांगला नाही। हा ब्लड प्रेशर वाढलेला आहे, तर आम्ही त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली, पण ते ऐकत नाही। उपचार घेण्याससुद्धा त्यांनी नकार दिलेला आहे। तसेच आम्ही त्यांचं वजन केलं, जे की पहिले वजन त्यांचं 82 होतं, आता वजन केल्यावर त्यांचं 79 झालेलं आहे। 3 किलो वजन त्यांचं कमी झालेलं आहे। उपचार घेत नाही आहेत, त्यांचा BP वाढलेला आहे, शुगर आहे, काय धोका होण्याची शक्यता आहे? त्यांचं शुगर नॉर्मल रेंजमध्ये आहे, पल्स पण त्यांचं चांगलं आहे, फक्त ब्लड प्रेशर त्यांचा वाढलेला आहे, जे की त्याचा धोका आहे। त्याचा मेंदूवरती पण विपरीत परिणाम होऊ शकतो, जे की काय होणार ते सांगणं योग्य नाही ते अजून, पण तरी धोका आहे त्यांना BP वाढल्यामुळे। उच्च रक्तदाब असेल, त्यामुळे पॅरालिसिस किंवा अटॅक येण्याची शक्यता आहे ना। उच्च रक्तदाब म्हणजे तेच हायपरटेन्शन, त्यांचा ब्लड प्रेशर वाढलेला आहे, जे की हायपरटेन्शन उच्च रक्तदाब झालेला आहे त्यांना, त्याच्यामुळे पॅरालिसिस वगैरे हे पुढचे धोके होऊ शकतात। तुम्ही विनवणी केली त्यांना उपचार घेण्यासाठी? हो, डॉक्टर म्हणून आम्ही त्यांना विनंती केली आहे, त्यांनी सपशेल नकार दिलेला आहे उपचारासाठी। नक्कीच हे होते डॉक्टर दीपक सोनवणे यांनी एक गंभीर विषय मांडलेला आहे। जर उपचार वेळेत जर घेतला नाही तर अटॅक येण्याची शक्यता आहे, एवढंच नाही तर पॅरालिसिस म्हणजे लकवा देखील मारण्याची शक्यता वर्तवली जाते। कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, वडीगोद्री, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।